हा जो भ्रष्टाचार झाला आहे कमीत कमी 90 ते 95 हजारचा पूर्ण भ्रष्टाचार झालेला आहे। याची पुरावे माझ्याकडे आहेत, हे मी सिद्ध करू शकतो। त्यांनी समोर बसलं किंवा जनतेला दाखवायचं, जनतेच्या ठिकाणी सुद्धा यांना बसवू शकतो, कुठेही बसवा, मी ते सिद्ध करून दाखवतो यांनी भ्रष्टाचार केलेला आहे। ह्यांना लवकरात निलंबित करावे एवढीच आमची अपेक्षा आहे। नमस्कार, मी दुर्योधन सोमनाथ नानावरे, फरांदवाडी, माजी उपसरपंच, तसे विद्यमान सदस्य, तसेच माझे मित्र सदस्य बोराटे, तसेच अनिल दळवे, ग्रामस्थ समोल नाळे, तसंच मेघराज बोराटे, तसेच नाळे पाहुणं आहेत। या ठिकाणी दिनांक 27 जानेवारी 2024 या 25 या रोजी मासिक मीटिंग झाली। या मासिक मीटिंगमध्ये आपल्या ग्रामपंचायतमधील अंतर्गत फर्निचर करण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यावेळेस फर्निचर घेण्यात आल्यानंतर ग्रामसेवक अण्णांनी पोर्टलवरती घ्यायचं ठरलं। पोर्टलवर घेतल्यानंतर पोर्टलवरनं ऑर्डर करण्यात आली। 27 मार्च 2025ला ऑर्डर करण्यात आली। त्यानंतर 11 फेब्रुवारी 2025ला या ठिकाणी मटेरियल आलं असं आम्हाला दाखवण्यात आलं, परंतु हे मटेरियल आलं प्रत्यक्षात मटेरियल आलेलं नाही। तसंच अंतर्गत जे कामं झाली ते फक्त 50,000ची कामं झाली आणि प्रिंटर आणला। प्रिंटर बी हा ते 7 ते 7 हजारचा प्रिंटर आहे। जे अंतर्गत काम झालं ते फक्त 30 ते 40 हजार, 30 ते 35 हजाराचं काम झालं। आणि जे दुसरं जे मटेरियल होतं अनलेबल, म्हणजे इथून मटेरियल इथं येणार होतं आणि इथून कपाटं बनवणार होती, ते मटेरियल ग्रामपंचायतमध्ये पडलेलं नाही किंवा ग्रामपंचायत आलेलंच नाही, पण त्याचं बिल काढण्यात आलेलं आहे। आणि हे मासिक मीटिंग जेव्हा प्रश्न मांडला ग्रामसेवकाला की मटेरियल कुठं आहे, त्यांनी कुठल्याही सरपंच व उपसरपंचांनी किंवा ग्रामसेवकांनी कुठल्याही प्रकारचं हे उत्तर त्यांच्याकडे नव्हतं। त्यांना आम्ही 2 वेळा सांगितलं की हे मटेरियल कुठं आहे, तर त्यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती दिलेली नाही, आत्तापर्यंत माहिती दिलेली नाही। त्यामुळं आम्ही त्यांना हे बिल भ्रष्टाचार झालं असं मी तोंडावरून त्यांना सांगितलं की तुम्ही हे पैसे खाल्लेत। त्यांच्याकडे उत्तर नाही, अजून बी त्यांच्याकडे उत्तर नाही की आम्ही हे मटेरियल ग्रामपंचायतून आणलेलं आहे आणि हे बनवलेलं आहे। साधारणपणे किती हजार रुपयाचा भ्रष्टाचार झाला काय सांगू शकता? हा 70 ते 80 हजाराचा भ्रष्टाचार झालेला आहे। आता जे साहित्य तुम्हाला दाखवलं ते साहित्य तुमच्या बिलावरती दाखवलं, ते साहित्य आज ग्रामपंचायतमध्ये बसवलं का काय सांगू शकता? नाही बसवलेलं, फक्त प्रिंटर आणलेलं आहे आणि 4 ते 7 कपाटं बनवले तिथं। त्या व्यतिरिक्त इतर कुठलंही काम किंवा ॲक्च्युली कपाटं बनवलं, पण त्यांनी जे मटेरियल आणलं ते मटेरियल खरेदी केले, प्लाय खरेदी केलेले आहेत। ते काय मटेरियल इथं येऊन बनवायचे आणि इथून बनवून आल्यानंतर ग्रामपंचायत त्याची मजुरी काढणार, हा प्रकार आहे। हे मी बिलाचे पुरावे दाखवतोय। जे काम केलं आहे, जे काम करायचं होतं, हे जे आहे ते साधा हे घेतलेलं आहे, जे ऑर्डर प्रमाणे प्रिंटर घेतलेला आहे। त्यानंतर दुसरं जे बिल आहे 50,000चं जे बिल आहे, हे जे बिल आहे हे बिल त्यांनी फक्त 8 कपाटं काढलेली आहेत। त्यानंतर 4थं बिल, 3रं बिल आहे 49,990 रुपये। ते बिल काढल्या, त्या बिलाचं कुठल्याही प्रकारचं मटेरियल ग्रामपंचायतमध्ये आलेलं नाही आणि त्याची मजुरीसुद्धा ग्रामपंचायतनं काढलेली नाही, हे स्पष्ट दिसतंय। त्याचे हे पुरावे आहेत। म्हणजे मटेरियल न येता त्याची बिलं काढलेली? हो, मटेरियल नाही आता बिलं काढलेली आहेत। आम्ही त्यांना विचारलं की मटेरियल कुठे आहे, त्यांना आतापर्यंत सांगता आलेलं नाही। टाळाटाळ करायचं, याची तक्रार आम्ही जिल्हा परिषदेमध्ये CO कडे केलेली आहे आणि तसेच गट विकास अधिकारी पंचायत यांच्याकडे केली आहे। त्यांच्याकडे चौकशी करायला गेले असता ते टाळाटाळाचा प्रयत्न करतायत आणि सेटलमेंट करा असे मला बाहेरनं धमकीचे फोन येत आहेत। हे सत्य, माझ्या रेकॉर्डिंग आहे ऑलरेडी, की तुम्ही ॲडजस्टमेंट करा, आम्ही तुमच्याकडे येतो, आमचा नोकरीचा प्रश्न आहे असं सांगतात। नोकरीचा प्रश्न म्हणजे याच्यामध्ये कोण आहे काय सांगू शकता? ह्यामध्ये दोघंच, ग्रामपंचायतमध्ये 2च कामं करतात, हे ग्रामसेवक आणि उपसरपंच, ह्या दोघांच्या सहीनंच बिलं निघतात। आम्हाला त्यात काही माहीत नसतं, ह्यांनी काय केलं काय करतात आम्हाला काही माहीत नव्हतं। एक म्हणतो ग्राम मीटिंगमध्ये म्हणतो, एक म्हणतात की बिलं काढल्यात, एक म्हणते बिलं मला माहीत नाहीत। ह्यांच्या दोघात मेळ नाही आहे, ह्या दोघांच्यात मेळ नाही आहे। आता तुम्ही उल्लेख केला ग्रामसेवक आणि उपसरपंच यांच्या माध्यमातून बिलं काढलं, मग सरपंचांना या गोष्टी माहीत नाहीत का? सरपंच हा माहीत आहेत ना,
मासिक मीटिंगमध्ये ठरलेलं आहे की हे आपल्याला काम अंतर्गत काम करायचं आहे. 100% माहिती आहे त्यांना. सरपंचाची सहीनं काय होतं का याच्यामध्ये? हो, बिलं काढतात, दोघांच्या सहीनं बिलं काढतात. सरपंचांच्या पण. सरपंच आणि ग्रामसेवक दोघांच्या सहीनं बिलं काढली जातात, इतर कोणाची सही नसते त्याच्यावर. काय मागणी करता? शासनाकडे आम्ही मागणी करतो या दोघांनाही सस्पेंड निलंबित करण्यात यावे. ह्याच्या खोलवर माहिती घेऊन किंवा याची पूर्णपणे चौकशी करून या दोघांना निलंबित करण्यात यावं. दोघांना कोणाला? उपसरपंच आणि ग्रामसेवक. त्यांना तुम्ही सस्पेंड करण्याची मागणी शासनाकडे. हो. यासाठी तुम्ही कोणाकडे पाठपुरावा केलेला आहे का? याकडे गटविकास अधिकारी फलटण आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सातारा यांच्याकडे पाठपुरावा केलेला आहे. ही कागदपत्र मी जेव्हा मासिक मीटिंग बिलं काढलेले आहेत ते कळल्यानंतर मी त्याचा अर्ज दिला व त्या पद्धतीने मी त्यांच्याकडून हे बिलं सही शिक्क्यास आहेत मी त्यांच्याकडून बिलं प्राप्त केली आहेत. त्यांच्यावरती मासिक मीटिंगमध्ये शंका उपस्थित केल्या असता हे मला असं कळण्यात आलं की हे असं लक्षात आलं की हे बिलं खोटी आहेत. आणि दुसरी गोष्ट, जे बिलं काढली हे बिल काढलेले आहेत, हे बिल जे आहे हे ग्रामसेवक अधिकारी यांच्या घराची बिलं आहेत. हे GST बिलं सुद्धा खोटी आहेत. हे GSTची बिलं आहेत त्यांच्याकडे. मी स्वतः ही या ठिकाणी माहिती घेतलेली आहे. स्वतः या घरी जाऊन ह्याचा शहानिशा केली आहे. हे बिलं आहेत. हे बिलं एका ग्रामविकास अधिकाऱ्याच्या घरातून बिलं निघालेले आहेत. त्याचा पत्ता हा इथं आहे. या ठिकाणी पत्ता आहे, पूर्ण पत्ता दिला आहे. या ठिकाणी ग्रामविकास अधिकारी राहतो. दुकान वगैरे काही नाही. आणि हे GSTचे बिल आहे. हे जे GSTचे बिल आहे हा GSTसाठी पण इलेक्ट्रॉनिक खरेदी करण्यासाठी हा GSTचा वापर केला जातो. फर्निचरचा वापर करण्याचा अधिकार नाही. हे आम्ही त्यासाठी नेटवरनं काढलेलं हे आहे GSTचा फॉर्मॅट. आता जी बिलं जोडलेली आहेत त्याच्या संदर्भात संबंधित कोणतरी व्यक्ती असेलच की त्यांच्या नावावरती बिलं काढल्या असू शकतात. याविषयी काय सांगू शकता तुम्ही? काय हे जी बिलं काढलेली आहेत हां, ते कोणीतरी त्यांच्याशी कोणीतरी पै पाहुणे किंवा घरातील कोणी व्यक्ती असेल तर त्यांच्या नावाने बिलं काढली असू शकतात का? असू शकतात. हे ना करू शकत नाही, हे आम्हाला नाही सांगू हे असू शकतात. वडिलांच्या नावे वगैरे काढू शकतो तो. ग्रामविकास अधिकारी यांची सुद्धा वडिलांच्या नावे काढू शकतो तो. तसं काय आहे की त्यांचे दुकान हो, वगैरे काय आहे? नाही दुकान वगैरे काय नाही त्यांचं. तरी सुद्धा त्यांनी ते बिलं बिलं दिलेली आहेत. पण ग्रामविकास अधिकारी यांच्या नावाने बिलं काढता येतात का? नाही, बिलं नाही काढता येत. त्यांना बिलं काढण्याचा अधिकार नाही आहे. एखाद्या गव्हर्नमेंट आपल्याला प्रॉपरायटरशिप घेण्याचा अधिकार नाही किंवा शॉप्या काढण्याचा अधिकार नाही. प्रायव्हेट फर्म चालवण्याचा अधिकार नाही. म्हणजे त्यांच्या घरातील कोणी कुटुंबातील व्यक्तींचा असेल तर काय सांगू शकता विषयी? कुटुंबाचं असं तर करू शकतात ते. कुटुंबाचं नाही ते सरळ त्याच्यावरती उल्लेख दिसतोय की ग्रामविकास सरळ सरळ ग्रामविकास अधिकारी दिसते. दुकानच नाही तिथं, तर दुकानं असू शकतो. आपण बिलं कुठनं काढतो? दुकानात बिल कुठनं येतं? दुकान घरनं येत नाही ना. बरोबर. ते घर आहे तिथं. प्रत्यक्षात पाहणी करू शकता. माझ्याबरोबर तुम्ही येऊ शकता. आपण तिथं जाऊया, तिथं काढू शकतो आपण. ह्या पत्त्यावर जरी आपण गेलो तर तिथं घर दिसतंय स्पष्टपणे. अपार्टमेंट आहे तिथं, फ्लॅट आहे, दुकान नाही. हे मी स्वतः प्रत्यक्ष पाहणी केलेली आहे. असं काय अडचण नाही. हे तुमच्या परंदवाडी गावातील ग्रामस्थांना लोकांना माहिती आहे का विषय? त्यांना कळालं का? नाही, अजून कळायला नाही माहिती. तर आपल्या माध्यमातून त्यांना समजेलच. तर जो ग्रामपंचायतमध्ये चाललेला कारभार आहे तुम्ही सुद्धा सदस्य आहात, तर आणखीन तुम्ही सदस्यांना किंवा नागरिकांना काय आव्हान करताल या माध्यमातून? सर्वांना मला जनतेनं निवडून दिलेलं आहे. सदस्य या नात्याने मला निवडून दिले. माझा पारदर्शक करण्याचा कार्यक्रम आहे. परंतु सरपंच आणि ग्रामसेवक हे बोगस कार्यक्रम करतात. त्यामुळे त्याचे सगळे पोल उघडण्याचा अधिकार हा मला दिलेला आहे. त्यामुळे मी त्यांची पोल उघडत आहे. आणि हे खरं आहे. हे बिलं काढलेली आहेत आणि हे पैसेसुद्धा काढले. हे कामं झालेली नाहीत. ग्रामस्थांनी इथं येऊन बघावं प्रत्यक्षात. माझी काही अडचण नाही. असं असू शकतं का जी बिलं काढलेली आहेत समजा फर्निचरच्या नावाने आणि त्याच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलं काम केलं नाही, असं काय असू शकतं का अंतर्गत तुमचं काय? हो, आहे ना. काय बिल काढून दुसरी कामं कुठं केली? नाही, दुसरी नाही कुठली काम काय केलेलं नाही? नाही. म्हणजे सरळ सरळ याच्यामध्ये भ्रष्टाचार 100% भ्रष्टाचार झालेला आहे. शासनाकडे आपली मागणी आहेच. हो, शासनाची मागणी आहे की मी पाठपुरावा केला शासनाने, पण शासन ह्यांना पाठीशी घालतंय.
स्पष्टपणे पाठीशी घालते. आज गेले 2 महिने झाले मी त्याच्याकडे हेल्पडे घालतो, ते मला कुठलाही अधिकारी हे देत नाही आहेत, रिस्पॉन्स देत नाहीत. गेले 2 वर्ष उपसरपंचाची निवड झाली. गेले 2 वर्ष झाली उपसरपंच निवड, 2 ते 2.5 वर्ष निवड झाली. जी कामं बॉडीनी निवडून दिलेली आहेत किंवा मंजूर केलीत, ती कामं आज गावामध्ये होत नाहीत. तीच कामं म्हणजे ऑफलाईन न करता ऑनलाईन केली तर ऑनलाईन ग्रामसेवक किंवा सरपंच हे टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करा. गावात कोणत्याही प्रकारची कामं होत नाहीत, हे तितकंच खरं आहे. ऑनलाईनला पडलेली आहेत पण तिथं पाठपुरावा करत नाहीत की कोणी मंजूर केले, किती टेंडर आल्यात, काय आल्यात. ह्याचा अधिकार दर 15 दिवसाला अधिकार असतो, 7 दिवसाला. 21 दिवसाच्या आत हे कामं टेंडर बाहेर पडणं आवश्यकच आहे, नियमच आहे, नियमाव्यतिरिक्त नाही. अशी जवळजवळ 47-48 लाखाची कामं आहेत की ऑनलाईन कामं आहेत. गेले 7 ते 8 महिने झाले हे कामं पेंडिंग आहेत. ह्यांच्याकडे दोघं दुर्लक्ष करतात, त्यामुळे ह्या गावाचं नुकसान आपल्या गावाचं नुकसान होत आहे. मी ग्रामपंचायत सदस्य अनिल किसन दळवे, राणा फरांदवाडी. ज्यावेळेस आपल्या ग्रामपंचायत फरांदवाडीचा विकास कामे जी मंजूर केली होती, ती मंजूर कामे आज 2 वर्षात झालेली नाहीत. दुसरी गोष्ट, गावाचा विकास त्यामुळे कुठलेला आहे. ग्रामसेवक दर आठवड्यातनी मंगळवार आणि शुक्रवार येतात. त्यावेळेस कुठल्याही कामात आम्ही हस्तक्षेप केलेला नसताना त्यांनी कामं कुठलीही आजतागायत केलेली नाहीत. ज्यावेळेस आम्ही विरोधाभाकावर बसल्यानंतर विरोधकांनी जी काय कामं सुचवली आहेत ती कामं आमच्या आजतागायत झालेली नाहीत. उदाहरणार्थ सातारा रोडला स्पीड ब्रेकर असेल, हे इंटरनॅशनल स्कूल आहे, इथं विश्वजित इंटरनॅशनल स्कूल, तिथे एक नांदल रोड आहे, त्या नांदल रोडला देखील स्पीड ब्रेकर आजतागायत बसवलेले नाहीत. कारण त्या स्पीड ब्रेकरची मागणी आम्ही कशासाठी केली होती, कारण फरांदवाडी ठाकूरकी गावातले जे शेतकरी आहेत ते शेतकऱ्यांची रानं नांदल रोडच्या पलीकडे असल्यामुळे शेतकऱ्यांना यायला लागते. आणि दुसरी गोष्ट, इंग्लिश स्कूलला ज्या गाड्या आता ट्रॅफिक जी वाढले त्या रोडला ॲक्सिडेंटचं संभाव्य तिथं वाटतो, त्या संदर्भात आम्ही 8 महिन्यापूर्वी मागणी केलेली होती. त्यानुसार दुसरी गोष्ट, 2022-23-24चा मागासवर्गीय निधी सावित्रीबाई फुले उद्यानाचा जो टाकला होता तो देखील आजतागायत ह्यांनी खर्च केलेला नाही. त्या संदर्भात आम्ही एक ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्य जे 5 जण होते, त्या 5 जणांनी आम्ही पंचायत समिती फलटण गट विकास अधिकारी BDO साहेबांच्याकडे अर्ज दिला होता. त्या अर्जाचे आजतागायत उत्तर आम्हाला मिळालेले नाही. तरी सर्व ह्याला जबाबदार ग्रामसेवक यांनी ज्यावेळेस गावाचा चार्ज घेतला होता त्यावेळेस गावाचा चार्ज घेतल्यानंतर गावाचं भलं कसं होईल किंवा गावाची विकास कामं कशी होतील ही धोरण त्यांनी ठेवलं पाहिजे होतं. त्यांच्या विरोधात आम्ही स्पष्ट आहे. कारण त्यांनी ज्यावेळेस आम्ही एखादी कामं सांगितली तर कामं करताना रिस्पॉन्स देत नाहीत. जी कामं व्हायला पाहिजेत त्या आजतागायत झाली नाहीत. तरी त्याला सर्वस्व जबाबदार ग्रामपंचायत फरांदवाडीचे जे ग्रामसेवक आहेत ते जबाबदार आहेत. एखादा अधिकारी काम करतो, त्याचबरोबर तुमच्या आदेशाने सरपंच असतील, उपसरपंच असतील, बॉडी असतील यांच्या आदेशाने काम करतो. एकट्या ग्रामसेवकांना तुम्ही कसं काय जबाबदार करू शकता? कारण ग्रामसेवक ज्यावेळेस एखादं प्रोसिडिंग ज्यावेळेस लिहायला घेतात, प्रोसिडिंग लिहिल्यानंतर त्या प्रोसिडिंगवरती सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या सह्या असतात. तर आम्हाला काही मागच्या 6 महिन्यापूर्वी असं निदर्शनात आलं होतं, त्या प्रोसिडिंगवरतीच ह्यांच्या ग्रामसेवकच्या सह्या देखील नव्हत्या. 6 महिन्याच्या प्रोसिडिंगवरती ग्रामसेवकांच्या सह्या देखील नव्हत्या त्याच्यावर, उपसरपंच बी नव्हते आणि उपसरपंचांच्या बी नव्हत्या त्याच्यावर सह्या. विद्यमान सरपंच कोण आहेत आता? रुपाली अश्विन करणे त्यांचं काय म्हणणं आहे? सरपंच नाहीत. सरपंच पद फरांदवाडी गावचे रिक्त आहे. उपसरपंच सरपंचाचा कारभार बघतात. सरपंच पद कशामुळे रिक्त आहे, काय सांगू शकता? त्या अनुसूचित जाती जमातीचं आरक्षण पडलं होतं, त्यामुळं ते सरपंच पद आरक्षणात त्याविषयी कोणी फॉर्म भरला नसल्यामुळे ते रिक्त आहे. उपसरपंच आणि ग्रामसेवक निवडणुकीनंतर आरक्षण पडलं होतं. त्यामुळे सरपंच पद हे रिक्त आहे आणि उपसरपंच आणि ग्रामसेवक दोघेच कारभार चालवत आहे सर. हां बघतात. तुमच्या माध्यमातून जरा आम्हाला काही कामं थांबलेले ते का थांबले त्याचा जरी खुलासा झाला तरी ते
पुढील कशी कामं होतील लवकर याचा पाठपुरावा देखील आम्ही करतोय, पण ह्या माध्यमातून पण व्हावा असे एक व्यक्त करतो. नमस्कार, मी मेघराज बोराटे, ग्रामस्थ आहे फारंदवाडीचा. माझे म्हणणे एकच आहे की आज जे जेम पोर्टलवरून खरेदी करत आहेत सरपंच आणि ग्रामसेवकांना, त्याला आमचा विरोध नाही किंवा त्याच्यावरती आक्षेप नाही आहे. कारण जेमला आपण कोणतंही पर्याय देऊ शकत नाही की बाबा आमचं इथं त्यांना घोळ केला आहे की काय नाही. पण ज्या प्रकारे त्यांना खरेदी करतात त्या प्रकारे काम झालंय का हे पण ग्रामस्थांनी येऊन बघितलं पाहिजे. आज 1,10,000 रुपये बिल काढताय तुम्ही, 30,000 रुपये त्यातलं प्रिंटरचं बिल लावलंय. प्रिंटरची ऑनलाईनला जरी तुम्ही चौकशी केली किंवा जरी बघितलं बिल तर 7,000 रुपये ते 6,500 रुपये त्याची किंमत होती. आत्ताच मी थोड्या वेळापूर्वी गावातीलच एक फर्निचरवाला आहे, त्याला घेऊन आलो आता ऑफिसमध्ये, त्याला दाखवलं जे काम झालंय ते. तर त्या माणसाने 30,000 रुपये खर्च येऊ शकतो असं त्यांनी डायरेक्ट सांगितलं. आणि त्याचं बिल आज किती रुपये लावलं हे ग्रामस्थांना बघितलं पाहिजे. पण आपण असं नाही की बाबा आपण काहीच बघायचं नाही, आपण आज कर भरतोय, घरपट्टी भरतोय, पानपट्टी भरतोय. असं नाही की त्याच 9 सदस्यांनी गाव बघायचं असं त्या कोणत्याही कायद्यात लिहिलेलं नाही. आपलं काम आहे ते आपण जाऊन बघितलं पाहिजे, गावात काय कारभार चाललाय. आज ग्रामसेवकांना आणि सरपंच मॅडम यांनी 9 GM पोर्टलवरून खरेदी केल्यात, 9 ऑनलाईन बिलं काढलेले आहेत. त्यात बारकाव्यानं बघितलं तर बरेचसे घोळ आहेत. आता स्ट्रीट लाईट पण घेतलेत त्यांना, 47 स्ट्रीट लाईट घेतलेत. 47 स्ट्रीट लाईटचं 80,000 रुपये बिल लावलंय. त्या स्ट्रीट लाईट बघितल्या स्वतः आम्ही, आता तुम्हाला दाखवू शकत नाही कारण ग्रामसेवकांना नाही, त्यांची परवानगी घ्यावी लागेल त्याला, त्यामुळे ते दाखवू शकत नाही. पण अशा ठराविक गोष्टी आपण लक्ष नाही दिलं तर ह्यांचे बरेचसे कारभार आपण असेच मागे सरकवत चाललोय. बारकाव्यानं बघितलं तर बरेचसे घोळ निघत चाललेले आहे त्यांचे. बघणारी फक्त पाहिजे तरुण. माझं एवढंच ह्याच्यातनं सांगणं आहे की तरुण वर्गानं इथं पक्ष बघू नका, गट बघू नका, तट बघू नका, सगळ्यांनी पुढे या. पुढे येऊन आपल्या गावाचा विकास कसा होईल याच्याकडे बघितलं पाहिजे. राजे गट राहू द्या, दादा गट राहू द्या, काही बघायचं नाही. आपल्या गावाचा विकासात्मक कामांसाठी फक्त आपण पुढे यायचं. आज कितीतरी दिवस झालं रोडच्या कडेची झाडं यांना कट करायला लावलेत, तोडून पण टाकू नका म्हटलं. आज जवळपास 1 वर्ष झालं ह्यांच्याच्यानं काहीही गावातलं विकासात्मक कामं होत नाहीत. गावातल्या लोकांना काय लागतंय? पाणी, रस्ता, लाईट. याच्या व्यतिरिक्त गावातल्या लोकांना काही सुविधा लागत नाही. तुम्ही त्यातल्या काहीच देत नाही. रस्ता देत नाही, लाईट तुमची वेळेत नसती. उन्हाळ्यात लाईटीचा प्रॉब्लेम ठीक आहे, मान्य करतो आम्ही, पण झाडं अडकतात. त्यात MSCB काय करणार आहे? तुम्ही जर झाडं कट करून घेतली तरच MSCB तुमच्या बाजूने राहील ना. झाडे कट करत नाहीत, सगळ्या रोडचं वाटोळ करून ठेवलेलं आहे. विरोधक जरी काम करत असतील तरी त्या विरोधक जिथं कामाला आडवं पाडायचे तिथनं पाठीमागणं काहीतरी करणार आणि विरोधकांच्या कामात काहीतरी काड्या कोणगळे करणार. सत्तेत नसतानाही विरोधक आत्ता काम करत आहेत. विरोधकांची कामे बघा 5 वर्षात चालूच्या आणि सत्ताधाऱ्यांची कामे बघा चालूच्या 5 वर्षात. कोणाची कामे जास्त आहेत ते लगेच कळून येईल. दादा मला सांगा, हे जे वर फर्निचर बसवलंय हे किती हजाराचं आहे? 50,000 रुपयाचं. वरती बसवलं फक्त, वरती बसवला जो येल आहे म्हणजे साधारणपणे लांबी किती? 14 फूट असेल का? हा, 14 फूट लांबी आणि रुंदी साधारणपणे 8 ते 10 फूट, 8 ते 10 फूट लांबी असावी. याचं किती बिल काढलेलं आहे? याचं बिल 50,000 काढलेलं आहे. आणि आतमध्ये फक्त काय केलंय? फक्त दरवाजे बसवलेत का? हे जे खालचं आहे ते फर्निचर आहे काय? फक्त वरचं आहे ते एवढं 50,000चं यांना बिल काढलेलं आहे. यामध्ये कोणाचे सही, कोणी काढलेलं आहे हे बिल? उपसरपंच आणि ग्रामसेवक यांनी हे बिल काढलेलं आहे. जो ग्रामपंचायतीने प्रिंटर खरेदी केलेला आहे तो किती रुपयाचा खरेदी केला? 30,000 रुपयाचं खरेदी केलेलं आहे. बरं, याची किंमत काय असावी काय अंदाजे? 6,500 रुपये, 6,500-7,000 रुपये किंमत. 7,000 रुपये किंमत असावी. कोणता प्रिंटर आहे? हाच आहे ना एक? फक्त हात ठेवून दाखवा बरं कोणता आहे तो. हां, तो प्रिंट. ओके.